आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलाय। 2.5 तासांच्या शोध मोहिमेनंतर गुजरातच्या भिलारजवळ दगडखाणीमधल्या पाण्यामधून अशोक धोडी यांची कार बाहेर काढण्यात आली आहे। फरार अविनाश धोडीला फाशीची शिक्षा द्या। अविनाश धोडीला फरार होण्यामध्ये मदत करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करा, अशोक धोडींचा मुलगा आकाश धोडी याची मागणी आहे। आरोपींना फाशीची सजा व्हावी आणि अविनाश रमण धोडी हा फरार झालेला तेव्हा जे पोलीस कर्मचारी तिथे हजर होते त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। भाजप फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागलंय। भाजपसोबत काम करण्याची मला काही अडचण वाटत नाही। छगन भुजबळांचं हे मोठं विधान। ओबीसींना ते सपोर्ट करत असतील तर मला काहीच अडचण नाही। भुजबळांचं भाजपसोबत जाण्याचे संकेत आहेत। सगळे जे आहेत फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागलेले आहेत। मला काही अडचण नाही ना, मग त्यांच्यावर काम करायला काय अडचण आहे आपल्याला? जर ओबीसीना ते सपोर्ट करत असतील, फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर जर चालत असतील तर आपल्याला काय अडचण नाही त्यांच्यावर काम करणं। तळ्यात मळ्यात करण्याऐवजी निर्णय घ्या, सत्तेत सामील होऊन या, असं पवारांसोबत असणाऱ्यांनी देखील म्हटलं होतं। आम्ही काही भाजपशी लग्न केलेलं नाही, भुजबळांचं हे मिश्किल वक्तव्य आहे। जे त्यांच्याबरोबर आहेत पवार साहेबांबरोबर, त्या आमदारांनी सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया। तळ्यात मळ्यात करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्या चला हॅलो। राज्यपाल झाल्यावर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार नाही। मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्यासारखं आहे। राज्यपाल पदावर छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य। म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे? अहो, राज्यपाल म्हणून मी करू काय? मी माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे, जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं। राज्यपाल होऊन मी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत 3 फेब्रुवारीला राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करतील, सूत्रांची माहिती आहे। राजन साळवींशी कालच बोलणं झालं, ते पक्ष सोडतील असं वाटत नाही, संजय राऊतांना विश्वास आहे। तर नेत्यांनी पक्षांतर करताना ठाकरे परिवारानंच काय दिलंय याचा विचार करण्याचा देखील सल्ला दिलाय। म्हणतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा पक्का शिवसैनिक आहे आणि माझ्या डोक्यात असा कोणता विचार नाही, असं ते वारंवार सांगतात आणि आम्ही आमच्या सहकार्यांवरती विश्वास ठेवतो। काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंचं सूचक विधान, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची माहिती। मवियाच्या नेतृत्वात विश्वास नाही, त्यामुळे तिकडच्या नेत्यांचा आमच्याकडे ओढा, प्रवीण दरेकरांची टीका। तिथल्या नेत्यांना भाजप आणि शिवसेनेचं व्यासपीठ चांगलं वाटत असल्याचाही टोला। विकास आघाडीच्या पक्षांमध्ये आत्मविश्वास राहिला नाही, नेतृत्वावर आत्मविश्वास राहिला नाही आणि त्यामुळे शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी लोकांचं ओढा आहे।